शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारकडून एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2026-27च्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती म्हणजेच MSPमध्ये मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्चाचा ताण कमी करणे आणि कृषी क्षेत्र अधिक मजबूत करणे हा आहे. गेल्या काही महिन्यांपासून खतांचे वाढते दर, मजुरी खर्च, इंधन दर आणि हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढलेला होता. अशा परिस्थितीत MSP वाढवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. सरकारने धान, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस यासह एकूण 14 खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ सूर्यफूल पिकासाठी करण्यात आली असून तब्बल 662 रुपयांनी MSP वाढवण्यात आला आहे. त्यामुळे तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. भारताला खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करायचे असल्यामुळे सूर्यफूल आणि इतर तेलबिया पिकांना अधिक महत्त्व दिले जात आहे. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील मोठी बातमी आहे. धानाच्या MSPमध्ये 241 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता धानाला नवीन आधारभूत किंमत मिळणार आहे. यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सरकारच्या माहितीनुसार MSP अशी निश्चित करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट नफा मिळेल. या निर्णयामुळे केवळ शेतकऱ्यांनाच फायदा होणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. MSP वाढल्याने बाजारात खरेदी वाढेल, शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल आणि ग्रामीण भागातील व्यापारालाही गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते हा निर्णय आगामी खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हवामान बदलामुळे शेतीवर मोठा परिणाम होत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी MSP वाढ अत्यंत आवश्यक होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र काही संघटनांनी उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे MSPमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी देखील केली आहे. आता पुढील काही दिवसांत या MSP दरांची अधिकृत अंमलबजावणी प्रक्रिया सुरू होणार असून खरीप हंगामातील खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या यंत्रणा सक्रिय होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत पाहता 2026-27 खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या MSPमध्ये वाढ करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. विशेषतः सूर्यफूल आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.